नमस्कार. मी नीना उभारे. 2-3 दिवसापूर्वीच माझी जुनी कागदपत्र चाळताना मला एक चतुरंगाची पुरवणी मिळाली. 19 जून 1994ची आहे आणि हे नीना कुलकर्णी जे चतुरंग पुरवणीत अंतरंगमधून त्यांचा एक कॉलम लिहायच्या आणि रोज शनिवारी यायचं हे आणि मी रोज वाचायची आणि एक दिवस अचानक नावात काय आहे हा जो त्यांचा टॉपिक होता त्याच्यात मला माझ्या नावाबद्दल त्यांनी बरीच माहिती दिली. याच्याबद्दल मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे या माझ्या चॅनलतर्फे. आणि आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे आय थिंक पुढच्या वर्षी माझी 50शी येते, तर मला वाटतं की एक पॉडकास्ट मला माझ्या चॅनलवर करायचं आहे, तर तो मी एक प्रयत्न करणार आहे. अंतरंग. परवा मुलाखत घ्यायला आलेल्या एका गृहस्थाने विचारलं, तुमचं नीना हे नाव तुम्हाला आवडतं का हो? मी विचारत पडले, म्हणजे नाव आवडतं की नाही या संभ्रमात नाही, तर या गोष्टीचा मी कधी विचारच नव्हता केला. म्हणून माझ्या नावाने मला खूप त्रास दिलाय. म्हणजे तुझं नाव काय ग? नीना. म्हटल्यावर काय, बीना का मीना? मग मी नाही, नीना म्हणजे नीलकंठातला नी. हे असे खुलासे मला आजतागायत द्यावे लागतात. शाळेमध्ये आमच्या वर्गात माझ्या नावाची मी एकटीच होते. तेव्हा वाटायचं आपलं नाव खरोखरच दुर्मिळ आहे. कॉलेजमध्ये गेल्यावर नावांचे अर्थ कळायला लागले. मग आपल्या नावाचा अर्थ काय असावा बरं? माहिती गोळा केल्यावर कळलं की नीना हे स्पॅनिश नाव आहे. नीना म्हणजे लहान मुलगी. मी खुश झाले. पुढे कळलं की रशियामध्ये नीना नावाची नदी आहे. मी अधिकच खुश, आपल्याला असं इम्पोर्टेड नाव मिळालं म्हणून. अलीकडे माहिती मिळाली की देवगड नजीक नीना देवी मंदिर आहे. भारतीय संस्कृतीत आपलं नाव जमा आहे हे ऐकून बरं वाटलं. रीतिरिवाजाप्रमाणे पूर्वी लग्नात वधूचं नाव बदलायची पद्धत होती. हल्लीच ऐकलं, एका लग्नात वधूचं पहिलं नाव बदललं पण तिने आडनाव मात्र माहेरचंच ठेवलं. अशीही एक पद्धत. मुलगी नवीन जीवनात पदार्पण करणार, नवी जागा, नवी माणसं, सगळंच नवीन. तिला हा जणू नवा जन्मच. म्हणूनच की काय तिचं पुन्हा बारसं करायचं, तिच्या पूर्वायुष्याची नामोनिशाणी पुसून टाकायची. सुदैवाने आमच्या लग्नात माझ्या नवऱ्याने माझं नाव बदललं नाही. त्यानं ते बदललं असतं तर मला ते आवडलंही नसतं. तो तर म्हणत होता आडनावही बदलू नकोस. पण मुलं झाल्यावर दिलीप आणि मुलं कुलकर्णी आणि मी जोशी राहिले असते. फार एकटं वाटलं असतं. बरं, जोशी कुलकर्णी लावावं तर अंगापेक्षा बोंगा मोठा, अशी परिस्थिती. माझ्या 2 अक्षरी नावापुढे हे लांबलचक आडनाव, संतुलनच बिघडतं. म्हणूनच मी झाले नीना कुलकर्णी. लहानपणी माझ्या नावाचं टोपण नाव कधीच झालं नाही, पण नाटकाच्या घरगुती वातावरणात मात्र या इवल्याशा नावाचं बदलतं रूप मी अनुभवलं. नानी, नीनी. आजही जेव्हा ही काही मंडळी मला या नावाने संबोधतात तेव्हा कुठेतरी खूप छान वाटतं, आपलं वाटतं. पुढे थोडीफार प्रसिद्धी मिळाली, लोकांच्या तोंडून आपलं नाव ऐकू यायला लागलं, तेव्हा एक बरं वाटलं. माझ्या आईवडिलांनी माझ्या नावाचं अर्थबिर्थ लक्षात घेऊन ते ठेवलं नव्हतं, असंच ठेवलं होतं. त्यामुळे माझ्यावर नाव मोठं, लक्षण खोटं होण्याचं दडपण नव्हतं. नाहीतर नम्रता म्हटलं की आगाऊपणे वागायची चोरी किंवा शकुंतला आणि डोक्यावर केस बेताचेच वगैरे वगैरे. अलीकडे माझ्या नावाचं एक वेगळंच दडपण मला येऊ लागलं. ते असं की आपलं नाव आपल्यापेक्षा मोठं व्हायला नको, ते आपल्या एवढंच राहिलं पाहिजे. जेवढं कर्तृत्व तेवढं नाव, त्यात भेदभाव नको. माझं नाव अगदी ठकी असतं तरी माझ्या आयुष्याची वाटचाल अशीच झाली असती. नावात का असतं हे शेक्सपियरचं म्हणणं सर्वश्रुत आहे. तरी माणसाचं महत्त्व त्याच्या नावालाच मिळतं. आईवडिलांनी ठेवलेलं नाव जनमानसात मिळवण्यासाठी आपली धडपड असते. नावाला बट्टा लागतो तोही आईवडिलांनी ठेवलेल्या नावालाच. तेव्हा नाव महत्त्वाचं. यापुढे जाऊन असं वाटतं कधीकधी की नावाचं महत्त्व इतकं वाढावं की आडनाव लागण्याची पद्धतच बंद व्हावी.
म्हणजे हा अमुक जातीचा, हा अमुक पोट जातीचा, हा त्या धर्माचा, तो त्या गावचा, असे आडनावानं येणारे वास आपोआपच बंद होते. सगळेच सगळ्यांच्या पहिल्या नावाने संबोधतील. आपुलकी वाढेल. थँक्यू.